शासनाने जनोपयोगी योजना राबविली आहे, त्याच्यामध्ये माझी लाडकी बहीण, आता माझा लाडका भाऊ पण शासनाने घोषित केले आहे, परंतु याच्यावर विरोध तुटून पडलेले आहे, आक्रमक होत आहे आणि हे फक्त चुनावी जुमला आहे असं ते सांगतायत. काय म्हणणं आहे तुमचं? मी उमरेड विधानसभेचा आमदार, माजी आमदार सुधीर पारवे, महाराष्ट्राचं सरकार, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री माननीय अजितजी पवार साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये जी लाडकी बहीण ही योजना आणलेली आहे आणि आपले लोढा साहेब, मंगलप्रसादजी लोढा यांच्या विभागाच्या माध्यमातून कौशल्य विकासा संदर्भामधली जी योजना आणलेली आहे ती लाडक्या भावाकरता ही योजना अत्यंत उत्तम योजना आहे. या योजनेचा उद्देश असा आहे की आपल्या बहिणी ज्या आहेत यांना त्याचं एक पेन्शन स्वरूपामध्ये मदत झाली पाहिजे. ही योजना खऱ्या अर्थाने एमपीमध्ये माननीय शिवराजसिंगजी चौहान साहेबांच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात राबवल्या गेली. आता ते देशाचे कृषी मंत्री झालेले आहेत. ही योजना अत्यंत महिलांकरता प्रभावी योजना आहे. त्यांना कुठेतरी आधार झाला पाहिजे. त्यांच्या प्रकृतीला किंवा त्यांच्या जीवनमानामध्ये पुरुषांच्या बरोबरीने कुटुंबाला एक आधार देता आला पाहिजे. याकरता लाडकी बहीण योजना आणलेली आहे. याच्यामध्ये 1500 रुपये महिना मिळणार आहे. ते 1 जुलैपासून लॉन्च झालेली आहे. आता त्याची मर्यादा पण वाढवली आहे ऑगस्ट महिन्यापर्यंत. बऱ्याच महिलांना जे कागदपत्र लागत होते ती लिबरल केली आता. फक्त त्यामध्ये राशन कार्ड लागते आहे, आधार कार्ड लागते आहे आणि बँकेचं पासबुक लागते आहे, एक फोटो लागते आहे, ते अपलोड करायची आहे. नारी शक्ती ऍप पण त्या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे, वेबसाईट पण तयार झालेली आहे. बऱ्याच महिला आनंदी आहेत, प्रसन्न आहेत. महिलांकरता मागच्या कालखंडामध्ये एसटी बसमध्ये 50% सवलतीची योजना काढली. बऱ्याच महिला त्या तीर्थयात्रेला जातात, कुठल्या गावाला जातात, कुठे काम करण्याकरता येतात, ऑफिशियल काम करण्याकरता बरेचसे जातात, छोट्या मोठ्या योजना तयार करण्याकरता जातात, नातेवाईकाकडे लग्नात जातात. त्यांना सवलत झाली, त्याचा वापर करत आहे. ती योजना कंटिन्यू आहे, ती बंद नाही केली. युती सरकारने जी योजना चालू केलेली आहे ती फसवी योजना नाही आहे. ज्या ज्या योजना चालू करतात युती सरकार हे लोकहितोच्या योजना कायमस्वरूपी चालू करण्याकरता करतात. की निवडणुकीचा एजेंडा हा नाहीये. आता आपले तरुण मंडळी आहे, लाडके भाऊ यांना जे तरुण आहेत जे शिकलेले आहे, 12वी शिकलेले आहे, जे ITI असेल, ग्रॅज्युएट असेल, पोस्ट ग्रॅज्युएट असेल, 12वी वाला असेल त्याला 6000 रुपये स्टायपंड, ग्रॅज्युएट असेल त्याला 8000 आणि पोस्ट ग्रॅज्युएशन त्याला 10,000 रुपये. त्याच्यामध्ये काय की एखाद्या कंपनीवाल्यांनी, आता आपण उद्योगाच्या संदर्भामध्ये एखादे शिबिर लावलं तर ते कंपनीवाले त्यांना ट्रेंड मॅनपॉवर पाहिजे. ट्रेंड मॅनपॉवर भेटत नसल्यामुळं बऱ्याच लोकांना ते रिजेक्ट करतात. टेक्निकल भाषेत बोलतात, त्यांना समजत नाही. पण अशा याच्यामध्ये जेव्हा आपण महाराष्ट्र सरकारनी स्वयं वेबसाईट जी तयार केलेली आहे त्याच्यावरती हे कागदपत्र डाउनलोड करायचे आहे. 12वी वाला असेल, ग्रॅज्युएट असेल, ITI असेल, पोस्ट ग्रॅज्युएट असेल, त्या कंपनीवाला जे रिक्वायरमेंट लागते तशा पद्धतीने लोकांना ते कॉल करतील, बोलवतील, 6 महिने ट्रेनिंग देतील त्यांना कशा पद्धतीने कंपनीला माणसं पाहिजे आहे. आणि एकदा ते ट्रेन होतपर्यंत 6 महिन्याचं स्टायपंड हे राज्याचं एकनाथजी शिंदे सरकार, फडणवीस सरकार, अजित पवार सरकार हे देणार आहे त्यांना. सरकार बिअर करणार आहे 6 महिन्याचं स्टायपंड. आणि त्यानंतर तो व्यक्ती, तो मुलगा ट्रेन झाला तर तेच कंपनीवाले त्यांना कंटिन्यू नोकरी मिळेल, त्याला पगार वाढेल आणि तो ट्रेंड राहणार आहे. म्हणजे कायमस्वरूपी रोजगार देण्याकरता ही योजना अत्यंत महत्वपूर्ण प्रभावी योजना आहे. जे विरोधक चर्चा करतात त्यांच्याकडे बोलण्याकरता काही नाही. ही प्रामाणिकपणे लोकहिताची योजना आहे. 3 सिलेंडरची योजना त्याच्याकरता आहे. 1 रुपयाच्या विम्याच्या संदर्भात बऱ्याच शेतकऱ्याला आधार झाला, बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळाला. योजना अत्यंत महत्वाची आहे. एकाच एक सरस योजना आहे खऱ्या अर्थाने
या राज्यामध्ये चालू केलेले आहे. आता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जे 60 वर्षाच्या वरती आहे, 60 वर्ष आणि 60 वर्षाच्या वरती त्या लोकांना, गरीब लोकांना कोणी पाठवत नाही, तर अशा लोकांना 30,000 रुपये तरतूद करत राज्य सरकारच्या वतीने देवदर्शनाला पाठवण्याची पण योजना आता तयार झालेली आहे. त्याच्यासाठी पण आता सरकारचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. आता वारीला गेले, प्रत्येक वारीला त्या ठिकाणी 20,000 रुपयाची तरतूद केली आता मोठ्या प्रमाणामध्ये. ती पण तरतूद राज्य सरकारने उत्तमरित्या जे देवदर्शनाला गेले त्या वारीला खर्च लागतो, त्याच्यामध्ये चहा नाश्त्याची व्यवस्था असेल, पिण्याच्या पाण्याची योजना असेल, काही गोष्टी त्यांना करायच्या असेल तर त्याच्याकरता पण योजना त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. बचत गटाच्या महिला असतील त्यांना स्वयंस्फूर्ण होण्याकरता पहिले 15,000 होते, आता 30,000ची मर्यादा वाढवली, डबल केले पैसे. त्यांना पण त्या ठिकाणी आधार झाला. अंगणवाडी सेविका असेल, मदतनीस असेल, आशा वर्कर्स असेल, पोलीस पाटील असेल, कोतवाल असेल, यांचे पण मानधन मोठ्या प्रमाणात वाढवले. वाढत्या महागाईच्या आधारावरती या सगळ्याला पण स्तरीयता देता आली पाहिजे, त्यांचं जीवनमान पण व्यवस्थित राहिलं पाहिजे. याकरता एकास एक सरस योजना या ठिकाणी तयार होतात आहे. मी महाराष्ट्रातलं युती सरकारचं, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं, माननीय अजितजी पवार साहेबांचं मी अभिनंदन करतो की तळागाळातील जनतेकरता एक चांगल्या प्रभावी योजना आणून त्या नुसत्या आणायच्या नाही, घोषणा करायच्या नाही, तर त्याला इम्प्लिमेंट करायच्या आहे. मुलींचं मोफत शिक्षणाची जी उच्च शिक्षण होते आहे त्यांना बाहेर पाठवायचं असेल तर त्या मुलींना मोफत शिक्षणाची योजना आणली. आमच्या मुली शिकल्या पाहिजे, कोणत्या गोरगरिबांच्या आहे. ऑनलाईन पद्धतीने गरीब आणि श्रीमंत हा भेदाभेद न ठेवता एकाच दिशेने त्यांना एका लाईनीमध्ये कसं आणता येईल हा प्रयत्न प्रामाणिकपणे या सरकारने केलेला आहे. पहिल्याच्या राज्यामध्ये वेगळं होतं, लग्गेबाजीचा विषय होता, आता तसं राहिलं नाही. गरीबाचाही मुलगा त्या लाईनीमध्ये, श्रीमंताचाही मुलगा लाईनीमध्ये मेरिट बेस ठेवला आणि मेरिट बेसच्या आधारावरची त्याचा कॅलिबर असेल तो त्या ठिकाणी सिलेक्शन होईल. कुठेही भेदाभेद ठेवलेला नाही. अशा पद्धतीनं चांगलं काम सरकार करते आहे. केंद्र सरकार पण उत्तम आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये, आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये फार चांगलं काम या देशामध्ये पण चालू आहे. त्यामुळं या सरकारचं करावं तितकं अभिनंदन कमी आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व राज्यसभेचे सदस्य मान्यवर अशोकरावजी चव्हाण साहेबांनी एक काल प्रश्न उपस्थित केला राज्यसभेमध्ये. जलजीवन मिशन योग्य पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये राबवले जात नाहीये. तुम्ही पंचायती राज विभागाचे अध्यक्ष होता, तुमच्या कार्यकाळामध्ये भरपूर ग्रामीण विकास झालेला आहे, परंतु हे जी समस्या जलजीवन मिशन अंतर्गत येत आहे ग्रामीणमध्ये, त्यावर तुमचं काय मत आहे? जलजीवन मिशन ही केंद्र सरकारची योजना आहे आणि ज्या ज्या केंद्र सरकारच्या योजना असतात त्या राज्य सरकारच्या माध्यमातून, जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या राबवल्या जातात. तर अशा याच्यामध्ये केंद्र सरकारने नल से जल हर घर में, तर या प्रत्येक घरी शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. कुणाला आरोग्याचे प्रॉब्लेम होणार नाही. प्रत्येकाच्या घरी पाणी चांगल्या पद्धतीने गेलं पाहिजे आणि स्वच्छ आणि शुद्ध गेलं पाहिजे. याकरता केंद्र सरकारने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये जलजीवन योजनाच्या माध्यमातून बऱ्याच योजना तयार केलेल्या आहेत. त्या योजनेमध्ये हे काम पारदर्शक पद्धतीने झालं पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. कारण की केंद्र सरकार एवढा मोठा पैसा देत असेल तर त्याचा योग्य वापर झाला नाही, योग्य त्या ठिकाणी नियोजन झालं नाही. गावामध्ये पहिले पिण्याच्या पाण्याची योजना आहे, 25-25, 30 वर्षाची योजना झालेल्या आहे, त्यांचे पाईपलाईन चोकअप झाले असेल तर माझी अधिकाऱ्यांना पण विनंती आहे की त्या पाईपलाईन चोकअप झाल्या असेल, कुठे वॉल बरोबर नसतील, चढाव भागाकडती पहिले पाणी गेलं पाहिजे, तर त्या टेक्निकली सगळे बाबी तपासल्या पाहिजे आणि गतिमान केल्या पाहिजे. लवकरात लवकर या योजना इम्प्लिमेंट झाल्या पाहिजे, काम दर्जेदार असले पाहिजे. याकरता स्वाभाविक आहे केंद्र सरकारने इन्स्ट्रक्शन दिलेल्याच आहे. राज्य सरकारमध्ये पण पाणी पुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील साहेब आणि त्यांचे सहकारी आणि राज्य सरकारचे सगळे मंडळी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला, जनतेच्या हिताकरता प्रश्न उपस्थित केला की गतिमान योजना झाली पाहिजे आणि ती गोष्ट खरी आहे की गतिमान योजना करून दर्जेदार पाणी पुरवठा योजना झाली पाहिजे. सगळ्यांना पाणी शुद्ध आणि स्वच्छ मिळालं पाहिजे. यामध्ये काही माझं दुमत नाहीये.
अतिवृष्टीचा इशारा शासनाकडून देण्यात आलेला आहे. तुमच्या क्षेत्रामध्ये उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये तुम्ही शेतकरी बांधवांना काय मेसेज देऊ इच्छिता? अतिवृष्टीचा इशारा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि माझ्याही मतदारसंघात उमरेड, विजापूर, कुई, पर्यायाने नागपूर जिल्ह्यातही आहे, विदर्भातही आहे. तर अशा याच्यामध्ये प्रचंड पाण्याचा पडण्याचा योग आहे आणि पाणी पडून राहिलेलं आहे. बरेच नदीकाठावरचे जे शेती आहे ते खरडून गेलेले आहे. पाणी जास्त असल्यामुळं सोयाबीनच्या पिकाला, कपाशीच्या पिकाला, अन्य पिकाला पण मार पडतोय. सूर्यप्रकाश अजून भेटत नसल्यामुळं पिकांवरती अडचणी निर्माण झालेल्या आहे. बरेच पिकांवरती पाखर चढलेली आहे. अशा याच्यामध्ये सरकारने या संदर्भामध्ये तात्काळ याचा सर्व्हे केला पाहिजे. सरकारने तशा पद्धतीने निर्देश दिलेले आहे. जिल्हाधिकाऱ्याने पण सूचना निर्गमित केलेल्या आहे. पण पाणी रोज येतोय. पाणी रोज येत असल्यामुळे त्या पद्धतीने सर्व्हे अजून जे चालू व्हायला पाहिजे झाला नाही. एकदा पाणी थांबल्यानंतर जे शेताची नुकसान, शेतकऱ्याचे नुकसान, त्यांच्या पिकांची नुकसान, पर्यायाने त्याच्यासोबतच रस्त्यांची नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले, रस्ते पण वाहून गेल्यासारखी स्थिती आहे. अशा याच्यामध्ये ज्या ज्या व्याधी या पाण्यामध्ये निर्माण झालेल्या आहे त्या व्याधीमध्ये सरकारने, त्यांच्या प्रतिनिधींनी, त्यांच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ सर्व्हे करून झालेल्या नुकसानीचं भरपाई सरकारने दिली पाहिजे. या मताशी मी सहमत आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझा पाठपुरावा तो चालू आहे. मी उमरेड विधानसभेचा आमदार, माजी आमदार सुधीर पारवे, केंद्रातलं मोदी सरकार आणि राज्यातलं महायुतीचं माननीय एकनाथजी शिंदे, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितजी पवार साहेब यांचं मनपूर्वक स्वागत करतो की या चांगल्या उदात्त योजना या महाराष्ट्रातील तमाम जनतेकरता आणून फार मोठा दिलासा देण्याचं काम केलं. त्यांचं मी कोटी कोटी अभिनंदन करतो.